आता येता माणसाला विंचू चावतो आणि तो माणसाला खूप वेदना होतो. तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर साहेबांना म्हणतो फार वेदना होत आहे. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात काय झालं? तर म्हणतो विंचू चावला. पण डॉक्टर साहेब त्याला एक इंजेक्शन देतात आणि एक बँडेज देतात. आता डॉक्टर साहेबांना काय माहिती आहे दीर्घाय नाही आणि बँडेज डॉक्टर साहेब सांगतात ही बँडेज पट्टी तुला जिथे विंचू चावला तिथे बँडेज पट्टी चिपकून दे. हा दीर्घायना धरी जातो आणि याची बायको याच्यावरून दीर्घायनी त्याच्या बायकोला म्हणतो अरे बायको मला विंचू तुला चावला. तिथे बायको त्याच्यावरून दीर्घायनी त्याची बायको म्हणते आतल्या भिंती तुझ्या टोपल्याला म्हणून याला वाचन तळाला मला नाही विटाळलं. कीर्तनचा म्हणून टाकतात बिचारीला आणि दुसऱ्या दिवस उघडतो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर साहेबांना म्हणतो डॉक्टर साहेब तुमच्या उच्चारणानं तर माणसं मरायला लागली. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात अरे काय झालं ते तर सांग. तो म्हणतो तुम्हीच तर म्हणले होते ती हे औषधाची बॉटल खूप पॉवरफुल आहे आजीला अशी नव्हतं बाजू ते आजीला हलवून पाज आणि या वेळेने आजीलाच हलवून त्या औषधाची बॉटल पाजली म्हणून याला वाचा तळाला तर महाराज नाही विटाळलं. आता मला चांगलंच माहित झालं तुम्हाला दृष्टांत खूप आवडतात. आता येता मुलीला पाहुणे बघायला येतात. आल्याच्या नंतर स्वयंपाक तर असतेच. पाहुणे म्हणलं की स्वयंपाक तर असतेच. ती म्हणते पाहुणे येतात जेवायला बसतात. सासूबाईंनी सगळं स्वयंपाक केला पण पापड भाजायचीच भुलली. मग पाहुणे जेवायला बसतात. सासूबाईला ध्यानात येते ती पापड भाजायचीच भुलली आणि सासूबाई सुनबाईला पापड देते. तिची सुनबाई तिच्या दीर्घायनी ते सासूबाई म्हणते हे पापड दे आणि भाजीत जाऊन बस. तिची सुनबाई तिच्या दीर्घायनी म्हणलं ती जळाच्या पाठीमागं मेथीच्या भाजीतच जाऊन बसते. इथं 5 मिनिटं झाले 10 मिनिटं झाले पाहुण्याचे जेवण उलटत आले. सासूबाई तिच्या रूम मध्ये जातात आणि तिच्या रूम मध्ये पाहिलं तर सुनबाई फळाय आणि सुनबाईला आवाज देतात अदय सतू कुठे आहे तू. त्यावेळेस झाडाच्या पाठीमागून मेथीच्या भाजीतून आवाज येतो सासूबाई इथं आहे मी. त्यावेळेस सासूबाईने सुनबाईला बोलवलं आणि म्हणतात अदा तू एवढ्या वेळ केली तर काय झालं मी तुला पापड भाजायला दिलता आणि इथं सांगते दीर्घायनी तुम्हीच तर म्हणला होता हे पापड दे आणि हे पापड दे आणि भाजीत जाऊन बस. फक्त तिथं मेथी म्हणायचं विसरली होती पण हिनं ते पूर्ण करून टाकलं आणि मी तिथून हल्ली सुद्धा नाही. मी तिथंच गेली आणि मी तिच्या भाजीतच जाऊन बसली म्हणून हिला वाचत लक्ष तळाला नाही म्हणून वाचत लक्ष तळणे फार गरजेचं आहे. तसेच जीवनात शांतीला फार महत्व आहे. तर शांत पाहिजे नव्हे तर आपल्या चित्तात जर शांती निर्माण झाली तर भगवंताची भक्ती व्हायला वेळ लागणार नाही. येतात म्हशी देवाला शोधत धोतुडात जातात तेथेही जाऊन होते. वृंदावनात जातात तेथेही जाऊन होते. पण देवा त्या ठिकाणी रडत झाले आणि नारद म्हशी जवळ जाते आणि देवाला म्हणते देवा जेव्हा आम्हाला तुमची दळत असेल तेव्हा आम्ही तुम्हाला कटे ठेवला. तेव्हा देव म्हणते जे
जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे जेथे कीर्तनाची गादा तेथे पांडुरंग उभा. ए पिस्तुल्या शांत बस. जेथे कीर्तनाची गादा तेथे पांडुरंग उभा. हो देव म्हणतात जेथे माझं भजन कीर्तन तेथे माझं वास्तव्य, जेथे माझं गुणगान तेथे माझं वास्तव्य. तर असाच एकदा नाथांचं भक्त विचारतो, तुम्ही ज्या देवाची पूजा करतात ते कसे ठरवी? नाथ महाराज म्हणतात, हे आम्ही आमच्या प्रथम चरणी सांगितलेलं आहे. आवडे देवा आवडे देवाची देता प्रताळ नामाचा उच्चार करतो. देवाला नामस्मरण करणारे भक्त फार आवडतात. तालिंती तली उदात नामस्मरणाला फार महत्व होतं. मन आलं जाफळी उदात बाळा पूजेला फार महत्व होतं. मन आलं सत्युत ध्यान धारण केल्याने देवाची प्राप्ती व्हायची. आणि मन आलं कीर्तियुगात देवाचं प्राप्ती होणं थोडी कमी झाली आणि मन तडा झालं. कलियुगात देवाला वाटलं आपले भक्त रामदंडक बेसली असतील म्हणून अल्प साधना अल्प सोय दिली. कलियुगी माझे करा Thank you.
कलियुगी माझे तळावेतील काना जने नारायण देईल भेटी. अहो नामस्मरणाला फार महत्व आहे, कारण ती नामस्मरणाच्या जवळ देवाला देखील यावंच लागतं आणि वाचावंच लागतं. अहो माझी शबरी माता बिळा समाजाची होती, पण तिनं देवाची एवढी भक्ती केली, देवाला देखील यावंच लागलं. माझी शबरी माता मातंग ऋषीच्या आश्रमात लहानाची मोठी झाली आणि मग येते दिवशी मातंग ऋषी शबरी मातेला म्हणतात, अदय शबरी, आता आमचा अंततार जवळ आला, आता आम्हाला जावं लागेल, आता आम्ही खूप लांबच्या प्रवासाला चाललो. त्यावेळेस शबरी माता म्हणतात, आता तुम्ही तळावर, आम्ही काय तळावे. त्यावेळेस मातंग ऋषी म्हणतात, आम्ही त्याला तू काय नाही, फक्त देवाचीच प्रभू रामचंद्राची वाट बघ. तेव्हापासून शबरी माता प्रभू रामचंद्राची वाट बघते आणि मातंग ऋषी आपल्या प्रवासाला निघतात आणि शबरी माता रोज सकाळी उठते, आपल्या केसाने रस्ता जाळते आणि रोज बागेत जाते, फुले आणते आणि रोज प्रभू रामचंद्राची वाट बघते. तर केसाने रस्ता त्यावर जाते, त्यावर ती प्रभू रामचंद्राचे पाय कमाल होते आणि त्या पायात काटा मोडू नये त्याच्यामुळे केसाने रस्ता झाडते. विडाल आणि केसाने रस्ता झाडते. ओ माय बापा हो, मन येत्या दिवशी प्रभू रामचंद्र लखनजीला म्हणाले, आता आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. त्यावेळेस लखनजी म्हणतात, आपल्या 3 माता सोडून सुमित्रा, कैवल्य, कौशल्य या 3 माता सोडून 4थी माता ती कोणची. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणते, या मातेनं तर आपली फक्त 14 वर्ष वाट बघितली, पण त्या मातेनं आपली जन्मजन्मीची वाट बघितली. आज आपल्याला त्या मातेला भेटायला जायचं आहे. आणि मन दोघंही निघतात आणि शबरी मातेजवळ जातात. त्यावेळेस शबरी माता भानावर नव्हती, देवाचं नामस्मरण चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.